नमस्कार मंडळी, आज आहे आमच्या वाडीची होळी. तर मी आता होळीकडे चालले. हातामध्ये आहे नारळ. आले मी जिथे होळी उभी राहते तिकडे. आमची होळी ही विठ्ठल मंदिराची इथे उभी राहते, म्हणजे वाडीची होळी. आणि इथे सर्वजण आता आट्यापाट्या खेळत आहेत. 2 टीम झालेत आणि खेळायला सुरुवात पण झाली. मी यायच्या अगोदरच सुरुवात झाली आणि परत आता सुरूच आहेत, खेळतायतच. आणि इथे बघण्याचा सर्वजण आनंद घेत आहेत, त्यामध्ये मीही आहे. कसे खेळतायत, काय करतायत हे बघते. आणि इकडे यांचा खेळ रंगत चाललाय. होळीसाठी येणाऱ्यांना शिऱ्याची प्रसादी देण्यात येणार होती, म्हणून इथे शिरा करायला आलो आहोत. तर ही वहिनी इथे शिरा करते. तर जे दूध आणलं होतं ते वितळतच नव्हतं, त्याचा पूर्ण खडाच झाला होता. तर त्याने खूप वेळ घेतला आणि आता ते झाल्यानंतर आता फायनली त्याच्यामध्ये टाकलंय. अशा प्रकारे शिराही रेडी झालाय. आम्ही आलोत आणि आता इथे होळीला भारे रचून घेत आहेत, कारण होम पेटवण्यासाठी. हे झाल्यानंतर नारळ सर्वांचे एकत्र करून घेतले, कारण मोजून घेतल्यावर टाकायला बरे पडतात, म्हणजे किती काढायचे हे समजतात. जेव्हा होम पेटवायचा होता तेव्हा सर्वजण आजूबाजूलाच उभे होते, आणि जेव्हा आता जो पेटलाय तर सर्वजण लांबच जाऊन उभे राहिले, कारण त्याचा जो ज्योत आहे, म्हणजे जी आग आहे ती खूप जास्तच ही होते, म्हणून सर्वजण लांबच राहिलेत. ज्यांनी ज्यांनी हातामध्ये असं पकडलं असेल त्यांना माहिती असेल की ही पकडण्यात केवढी मजा असते. आणि इकडे नारळ बाहेर काढतायत. जो शिरा आणला होता तो सर्वांना प्रसादी म्हणून देण्यात येतोय. तर मलाही मिळालाय प्रसाद. खूप छान असा प्रसाद झालाय. नारळ बाहेर काढून झाल्यानंतर बारके काका परत स्वतःच्या कामाला लागले. दर टायमिंगला हेच नारळ फोडतात. नारळाच्या वाट्या पण समानच तुम्हाला दिसतील. एका गावातच त्यांचे 2 तुकडे करून टाकतायत. आता चालले मी घरी, आणि आता आमच्या वाडीची होळी झाली. उद्या आता गावचा म्हणजे मोठी होळी ती आता सानेवरती असेल. तर उद्या भेटूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा. थँक्यू.